नमस्कार, मी निरंजन. नागपूरचा गुरांचा डॉक्टर म्हणजे RSSचा मोहन भागवत यांनी बंगलोरमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना इतके तारे तोडलेत, म्हणजे आकलेचं दिवाळं निघालं एका मोहन भागवतच्या असं वाटायला लागलं मला. आणि खरोखर हा गुरांचा डॉक्टर यांनी माणसांशी संवाद साधण्याचा प्रयत्नच केला नाही पाहिजे. तो गुरांच्याच लायकीचा आहे. त्यांनी असं म्हटलंय, हे बघा ही बातमी आहे आणि तो व्हिडिओ पण आहे, तो दाखवतो. पण बातमी काय सांगते हे पहिले आपण बघू. संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करणं हे आमचं एकमेव उद्दिष्ट आहे. आम्ही हे कार्य पूर्णत्वास नेऊ. त्यानंतर संघटित झालेला हिंदू समाज उरलेलं कार्य पूर्ण करेल. यावेळी भागवत यांना विचारण्यात आलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कधी नोंदणी का नाही केली. त्यावर ते म्हणाले, अनेक गोष्टी नोंदणीकृत नाहीत. हिंदू धर्म देखील नोंदणीकृत नाही. आणि नंतर हा व्हिडिओ बघा, यात त्यांनी काय तारे तोडलेत हे पण ऐका. या सगळ्याचा आपण समाचार घेऊ. Many things are there which are not registered. Even Hindu Dharma is not registered. We were banned thrice. So government has recognized. If we were not there, whom they banned? आता पहिले हे जे म्हटले की सर्व हिंदू समाज एक संघटित करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. मग सर्व हिंदू समाज जर संघटित करायचा असेल तर संघाच्या तर्फे, संघाच्या विचारधारेच्या खालती चालणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारांमध्ये जो प्रचंड जातीयवाद केला जातो त्याच्यावरती पहिल्यांदा संघाने उपाय करावा. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये असलेली ही जी विकृती आहे जातीवादाची आणि धर्मवादाची, ही पहिल्यांदा भागवतला दूर करावी लागेल याच्यात. आणि अशी शेकडो उदाहरणं आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे गुजरातमध्ये काय काय घडलेलं आहे. त्या उन्हामध्ये चांबडी सोडण्याच्या याच्यावरून 5-5 जणांना विवस्त्र करून गाडीला बांधलं गेलं, फरफटत नेलं गेलं, मारहाण केली गेली. त्याच्यानंतर एकाने घोड्यावरून लग्नाची वरात काढली मागासवर्गीय समाजाच्या, त्याच्यावरून त्याची हत्या करण्यात आली. याच्या व्यतिरिक्त मध्य प्रदेशमधल्या घटना आपल्याला माहिती आहेत की एका आदिवासी माणसाच्या चेहऱ्यावरती भारतीय जनता पक्षाचा नेता हा लघवी करत होता, मुतत होता आदिवासी समाजाच्या. तर हा जो गलिच्छ जातीयवाद भारतीय जनता पक्षातर्फे देशभर होतो आहे, त्याबद्दल काय बोलणार. या मोहन भागवतचं थोबाड तेव्हा का बंद होतं, ज्या वेळेला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला देशाच्या राष्ट्रपतींनाच नाही बोलावलं गेलं. त्या राष्ट्रपती कुठल्या होत्या? त्या राष्ट्रपती आदिवासी आहेत, विधवा आहेत आणि महिला आहेत, म्हणून त्यांना नाकारलं गेलं. ह्या योगी आदित्यनाथ सारखी माणसं किंवा अगदी राष्ट्रपतींच्याही वेळेला ज्या वेळेला सत्ता बदल झाला, आदित्यनाथ ज्या वेळेला त्या अखिलेश यादवच्या बंगल्यामध्ये राहायला येणार होते त्यावेळेला पहिल्यांदा बंगल्याचं शुद्धीकरण करून घेतलं गेलं. का? यादव म्हणून त्याचं शुद्धीकरण केलं गेलं. राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच केलं की आदिवासी समाजाची आहे, त्याच्या आधी काय रामनाथ कोविंद होते तेव्हाही राष्ट्रपती भवनाचं शुद्धीकरण. आणि ही जी घाण तुमच्या डोक्यामध्ये साचलेली आहे, तुम्ही कसा हिंदू धर्म एक संघटित करणार? करूच शकत नाही. कारण तुम्हाला हिंदू धर्म आणायचा नाहीये, तुम्हाला ब्राह्मण धर्म आणायचा आहे. आणि मग संपूर्ण जातीची उतरंड रचायची आहे. हिंदू संघटित झाल्यानंतर हे सगळे प्रत्येक आदिवासीच्या तोंडावर मुताल तुम्ही, संघवाले भाजपवाले. प्रत्येक महिलेला, प्रत्येक विधवेला, प्रत्येक आदिवासीला, प्रत्येक मागासवर्गीय स्त्रीला अत्यंत गलिच्छ वागणूक द्याल. हाच मोहन भागवत बोलतो ना की बायकांनी 5-5 पोरांना जन्म घातला पाहिजे, 4-4 पोरांना जन्म घातला पाहिजे. तुझ्या मुख्यमंत्र्यांना सांग ना, भाजपच्या सगळ्या देवेंद्र फडणवीस पासून सुरुवात कर, ते नरेंद्र मोदी पर्यंत ने, त्याच्यातून कर ना हिंदू धर्म संघटित. कधीही होणार नाही. हे ढोंग आहे. समाज ताब्यात घ्यायचा आणि त्यानंतर संपूर्ण सत्ता, हा जो RSSचा मार्ग आहे. आणि नोंदणीकृत का नाही याच्यावरती सांगतो, हिंदू धर्म नोंदणीकृत नाही. याला या देशाचा कायदा, या देशाचं संविधान मान्य नाहीये ना, म्हणून हा अशी बेशरमासारखी बडबड करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आता गेल्या वर्षी दिल्लीमध्ये प्रचंड मोठं मुख्यालयाचं उद्घाटन झालं.
केशव स्मृती त्याचं नाव दिलं, त्या हेडगेवारच्या नावानी. केशव बळीराम हेडगेवार त्याच्या नावाने यांनी ठिकठिकाणी असे केशव स्मृती, वसंत स्मृती अशा यांच्या बिल्डिंग आहेत. पण दिल्लीमधलं जे मुख्यालय तयार केलं ते 5 लाख स्क्वेअर फुटाचं आहे. बातमी बघा तुम्ही, 5 लाख स्क्वेअर फूट एवढा त्याचा एरिया आहे. आणि त्याच्यात खालती काय सांगितलंय की याला किती रुपये गोळा केले होते हे बांधण्यासाठी? 150 कोटी रुपये. यांना असं वाटतं भागवतांना आणि संघवाल्यांना की लोकांना कळत नाही, आम्हाला पण गणित येतं. 5 लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम तुम्ही 150 कोटी रुपयामध्ये केलं. तुम्हाला काय 300 रुपये स्क्वेअर फुटला बांधकाम पडलं? त्या मुख्यालयामध्ये काय काय आहे बघा. आणि म्हणे 150 कोटी रुपयाच्या देणग्या गोळा केल्या होत्या आम्ही. कॉन्फरन्स हॉल, ऑडिटोरियम्स, सभागृह वेगवेगळी, कॉन्फरन्स हॉल, ऑफिस स्पेसेस, केबिन्स, त्या प्रेरणा आणि अर्चना या नावाच्या 2 बिल्डिंग ज्या आहेत त्या निवासी व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, हे सगळं केलेलं आहे. आता दिल्लीमध्ये झंडेवाला सारख्या मुख्य एरियामध्ये जर का हे बांधकाम गृहीत धरलं आपण तर 5,000 रुपये स्क्वेअर फूट आहे. कारण की ज्या पद्धतीने आलिशान बनवलं गेलेलं आहे, आतमधले एअर कंडिशनर्स, खुर्च्या, गालीचे पुतळे लावलेले आतमधले, हे सगळं आणि फर्निचर, हे सगळं हिशोब जर केला तर 5,000 रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे बांधकाम आहे. हे कमीत कमी 5,000 रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे जर असेल तर हे 25,000 कोटी रुपयाचं बांधकाम आहे. मग हे एवढी रक्कम या RSSनी कुठून आणली हे कळायलाच नको ना. कारण एकदा नोंदणीकृत केली की सगळे कायदे लागू होतात, मग ऑडिट होतं याचं. स्थावर जंगम मालमत्ता जी काय असेल, मुव्हेबल इममुव्हेबल ऍसेट्स, हे दरवर्षी डिक्लेअर करावे लागतील, बॅलन्स शीट द्यावी लागेल, प्रॉफिट लॉस सांगायला लागेल, किती झाला, किती पैसे गोळा केले, परदेशातून किती पैसे गोळा केले, हे सगळं सांगावं लागेल. आणि याच्यामध्ये मग रजिस्ट्रेशन ऍक्ट येतो, नंतर कंपनीज ऍक्ट येतो, ट्रस्ट येतो, हे सगळे ऍक्ट वेगवेगळे लागतील या सगळ्या गोष्टींना. मग हे कुठल्याच कायद्याच्या बंधनात यायचं नाही. म्हणून हे सगळं नोंदणीकृत न करणं आणि त्याचं हे असं बेशरम स्पष्टीकरण देणं की हिंदू धर्म पण नोंदणीकृत नाही. पहिल्यांदा तर RSSला हिंदू धर्माचा ठेका कोणीही दिलेला नाही, कोणीही दिलेलं नाही. त्यामुळे हे असं अजिबात बोलण्याचं काही कारण नाही. यातला पहिला गोष्ट. यातली दुसरी गोष्ट, या ज्या घाणेरड्या कामं करत असतात देशभर, म्हणजे मागे ती एक बातमी पण आलेली होती, नेहा दीक्षितनी केलेली होती की कशा पद्धतीने मानवी तस्करी, ह्युमन ट्रॅफिकिंग, आणि तेही मुलींचं, हे RSSचे काही लोक करतात. यावरती तिने एक बातमी केलेली होती. इथपासून ते लिंचिंगच्या घटना, बॉम्बस्फोट, मग सांगता येतं ना की प्रज्ञा सिंग ठाकूरचा आमचा काही संबंधच नाही, कारण नोंदणीकृत केल्यानंतर नोंदणीचं रजिस्टर ठेवायला लागेल, कोण कोण सदस्य आहेत यांचे याचं रजिस्टर ठेवायला लागेल, त्यांची यादी द्यावी लागेल, कोण कोण आमचे सदस्य आहेत, कोण कोण नाही आहेत, ते करायचंच नाहीये. त्यामुळे प्रज्ञा सिंग ठाकूर बॉम्बस्फोटामध्ये अडकली की यांनी हात वर करायला मोकळे की आमचा तिचा काही संबंध नाही. नथुराम गोडसे, आमचा नथुराम गोडसेचा काही संबंध नाही. हे सगळं सांगायला मोकळं राहता यावं म्हणून नोंदणीकृत नाही करायची. बाकी जे काही ढोंग करतात, म्हणजे हा सगळा प्रकार, बाबरी मशिदीचं डिमॉलिशन असेल, यांनी जबाबदारी नाही घेतली, शिवसेनेने त्यावेळेला जबाबदारी घेतली या सगळ्या प्रकाराची. आणि मग हे बाकीचे सगळी गोष्ट, लव जिहाद पासून सगळ्या गोष्टी ज्या केल्या, घर वापसीपर्यंत, या सगळ्या बेकायदेशीर गोष्टी या नामनिराळं राहून करता येतात, कारण नोंदणीकृतच नाही संघटना. कधीही कोणतीही गोष्ट कोणावरही ढकलून टाकता येते. यांना सोसायटीज ऍक्ट नको, यांना रजिस्ट्रेशन ऍक्ट नको, यांना ऑडिट नको, यांना GST भरायचा नाही कुठल्याच गोष्टीवरती, त्याच्यामुळे यांना नोंदणी करायची नाही. कारण मेंबरशिप नावाचा प्रकार नाही, कारण बेसिक संस्था नोंदणीकृत नाही. आणि लोक म्हणतात की एखाद्या कल्ट सारखी असलेली ही संघटना ही लोकशाहीमध्ये असणं हे जायज आहे का? अहो, मुळातच ही नाजायज संघटना आहे.
जायजचा प्रश्नच येत नाहीये, कारण ही सगळी नाजायज कृत्य करण्यासाठी यांना नोंदणी करायची नाही. आता सरकारने जर ठरवलं तर सरकार यांच्या फायनान्सेसवरती, यांच्या फंडिंगवरती हे चेकिंग करू शकते. यांच्या हेट स्पीचेस, द्वेषपूर्ण, द्वेषमूलक अशी जी सगळ्या संघाच्या लोकांची इतर भाषणं असतात त्याचा तपास करू शकते, त्याबद्दल गुन्हे नोंदवू शकते. पण आता यांची फाटली का बरं आहे? कारण कर्नाटक सरकारने यांच्या विरोधामध्ये कारवाई करायला सुरुवात केली आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी यांना कार्यक्रम करायला आता परवानगी नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना अलाउड नाही कर्नाटकात संघाच्या कार्यक्रमांना जाणं आणि शिबिरांमध्ये त्यांच्या शाखांमध्ये हजर राहणं, हे सगळं अलाउड नाही. आणि म्हणून हे अशा पद्धतीने घाणेरडी आणि बेशरम स्पष्टीकरण देतात की हिंदू धर्मच रजिस्टर्ड नाही. हे मोहन भागवतांनी लक्षात ठेवलं पाहिजे की या देशामध्ये, मागे मलाच आलेला अनुभव आहे, मुघलसराय स्टेशनला एका ट्रेनमध्ये मुलांबरोबर बोलत होतो, गांधीजींबद्दल बोलत होतो, आणि ते चर्चा करत असताना तो मुलगा, फर्स्ट इयरला शिकणारा मुघलसरायचा बिहार मधला मुलगा मला म्हणाला, याच्याशिवाय बऱ्याच गोष्टी काढायच्या आहेत. तो मुघलसरायचा स्टेशनवरचा मुलगा मला म्हणाला की या देशामध्ये गांधीजी मेलेले नाहीत. याचं कारण, गांधीजींच्या खुन्याचं कौतुक करणारे जरी खूप जण असले तरी सुद्धा स्वतःच्या मुलाचं नाव अजूनपर्यंत या देशात नथुराम ठेवलं जात नाही. आणि जोपर्यंत या देशामध्ये दुर्योधन, दुःशासन, कंस आणि नथुराम अशी नावं स्वतःच्या मुलांची ठेवली जात नाहीत, तोपर्यंत या देशात गांधीजी जिवंत आहेत. अगदी या भागवतचं नाव सुद्धा गांधीजींचंच नाव आहे, हे या भागवतने लक्षात ठेवावं. आणि आता हा सगळ्या गोष्टींचा पंचनामा होणार हे लक्षात ठेवा. आणखीन एक दाखवतो, हे बघा, हिंदुत्व इन अमेरिका, रुटगर सेंटर फॉर सिक्युरिटी, रेस अँड राईट्स, हा एक मोठा रिपोर्ट अमेरिकेमधल्या विद्यापीठांनी एकत्र येऊन केलेला आहे अमेरिकेतल्या हिंदुत्ववादी संघटनांबद्दल. आणि तिथं सुद्धा कशा पद्धतीने हे घाणेरडी कृत्य करत असतात, कशा पद्धतीने अमेरिकेच्या असलेल्या प्लुरॅलिटी, त्यांची विविधता आणि त्यांची एकात्मता याला धोका पसरवायला निघतात, कशा पद्धतीने अमेरिकेमध्ये पैसे गोळा केले जातात, कशा पद्धतीने अमेरिकेमध्ये इस्लामोफोबिया वाढवण्यासाठी काम केलं जातं या संघटनांतर्फे. या सगळ्यावरचा हा एक रिसर्च रिपोर्ट आहे, रुटगर सेंटर फॉर सिक्युरिटी, रेस अँड राईट्स. याच्या पानापानावरती मी व्हिडिओ करणार आहे आणि मग लक्षात येईल की ही जी नाजायज संघटना आहे RSS, या नाजायज संघटनेचं कामकाजाची पद्धत, पॅटर्न हा कसा जगभर एकसारखा आहे आणि का हे स्वतःला नोंदणीकृत करून घेत नाहीत, याचं खरं कारण ते असेल. त्याचा हिंदू धर्माशी संबंध जोडू नका. हिंदू धर्मा इतका संघ मोठा नाही, ही पहिली गोष्ट. स्वतःला धर्माला पॅरलल समजायला लागलेत काय भागवत? अत्यंत घाणेरड्या ब्राह्मण्यवादी, मनुवादी विकृतीचे असलेले हे सगळी संघटना ही नाजायज संघटना आहे, म्हणून ती नोंदणीकृत नाहीये. हे यातला भाग आहे आणि तो लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि कशा पद्धतीने यांनी पैसे लपवलेत हे यांच्याच दिल्लीच्या मुख्यालयाचं उद्घाटन आणि यांनीच सांगितलेले आकडे, यावरूनही मी तुम्हाला आता सांगितलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा. या RSSचं खरं रूप लोकांपर्यंत न्यायचं असेल तर RSS बद्दलचे EG न्यूजचे सर्व व्हिडिओज लक्षावधी करोडो लोकांपर्यंत याची लिंक पोहोचवा. सगळ्यांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. RSSच्या या 100व्या वर्षामध्ये यांना विवस्त्र करून सोडल्याशिवाय राहायचं नाही. आत्ताच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.